नक्कीच या ठिकाणी शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 10-20 स्पोर्ट राहा अपक्ष संघ असेल नवतरुण सोनार सिद्ध धाटाव। पाहूया या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल बक्षिसास पात्र पाहायला मिळेल। एका बाजूला जर पाहिलं तर 10-20 स्पोर्ट्स क्लब रोहा हा संघ देखील काही कमी नाही हो। रायगड जिल्हा किशोरगड अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नुकतंच प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला तोच 10-20 स्पोर्ट्स क्लब रोहा आपल्याला पाहायला मिळतोय। अपक्ष संघ असेल रोह्यातीलच रोहा तालुक्यातीलच नवतरुण सोनार सिद्ध धाटाव। उपउपांत्य फेरीची ही लढत, परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होईल बक्षिसास कोण पात्र ठरेल आणि या 65व्या क्रीडा महोत्सवासाठी अंतिम विजेता संघ कोण पाहायला मिळेल। सामन्याला होते या ठिकाणी सुरुवात। रंग लाल मातीचा खेळ निधड्या छातीचा। अहो कोण जिंकणार कोण हरणार या वर्षीचा अंतिम विजेता पद कोण पटकावणार। चढाईसाठी निघालाय गौरव नाईक आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी। अष्टपैलू खेळाडू 10-20 स्पोर्ट्स क्लब रोहा संघाचा एक शांत स्वभावाचा हा खेळाडू आपण पाहतोय गौरव नाईक। त्यांना प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 22 नवतरुण सोनार सिद्ध धाटाव। उपउपांत्य फेरीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच या ठिकाणी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई पाहायला मिळते। जर्सी क्रमांक 22 नवतरुण सोनार सिद्ध धाटाव आणि त्यांना प्रत्युत्तर जर आपण पाहिलात तर मजबूत ध्येय यष्टी लाभलेला हा चढाईपटू मैदानामध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच कारण अजून दर्जेदार सामने बाकी आहेत। सेमी फायनलचे सामने बाकी आहेत, अंतिम लढत बाकी आहे, परंतु बोनस गुण मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि इथे मात्र एका गुणाची कमाई करतोय त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 आपण मैदानामध्ये पाहतोय। यश संपादन करावं लागेल कारण आपल्या समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे हो। 10-20 स्पोर्ट्स क्लब रोहा रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे। रिक्त असता मागे परतलाय त्यांना प्रत्युत्तर अनिरुद्ध भोसले मित्रांनो स्थानिक मुळगाव बोर्ली पंचतल। परंतु जर पाहिला तर या ठिकाणी काय चढाई पाहायला मिळाली हो। एका गुणाची कमाई या ठिकाणी पाहतोय। थर्ड रेड धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 5 सडपातल बांधायचा हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो। किती गुणांची लूट करतोय किती गुणांची कमाई काय चढाई म्हणावी हो। 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली। एक तेरी ते एक मेरी असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना पुन्हा प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 3 अनिरुद्ध भोसलेची चढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। उंच पुरा हा खेळाडू ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू काय गुण टिपला हो। आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। जर्सी क्रमांक 5 चढाईपट्टू निघालाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी। या अथांग सागरामध्ये निभावू शकेल का हो आपल्या अस्तित्वाची लढाई। चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 5 सडपातल बांध्याचा हा चढाईपट्टू। परंतु मित्रांनो हा खेळ शक्तीचा नाही आहे, हा खेळ युक्तीचा सुद्धा आहे। 10 रोहा काय खेळी पाहायला मिळाली हो। सलग 3 चढाईमध्ये यश संपादन करताना पाहायला मिळालं। अनिरुद्ध भोसले या ठिकाणी आपण पाहिला तर गुणांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय आणि त्यांना प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 पाहायला मिळेल।
नवतरुण सोनार सिद्ध धाटाव संघाचा चढाईपट्टू 10वी स्पोर्टच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किती गणांची या ठिकाणी कडेलोट करेल. बोनस गुण आपण पाहिला. काय चढाई पाहिली. चढाईसाठी पाहायला गेला तर मजबूत ध्येय यष्टी लाभलेला हा खेळाडू आपण पाहतोय. 10वी स्पोर्ट रोहा संघाचा थापा चढाईसाठी निघालाय. परंतु रिक्त हस्त्या मागे पडण्यात प्रयत्नात या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 कल्पेश याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो, ज्याला आला राग तोच खरा कबड्डीचा वाघ. ज्याची मजबूत छाती तोच खेळेल खेळ कबड्डी. चांगला परिषद पाहायला मिळाला. अनिरुद्ध भोसले इथे मात्र आपल्या संघासाठी गुणांची पराकाष्ठा करतायत, गुणांची कमाई करतायत. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 चढाई साठी निघाला आहे. सामना जर पाहिलात ना तर या ठिकाणी चुरशीची लढत समान गुणावर पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 मजबूत ध्येय यष्टी लाभलेला चढाईपट्टू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शांतरित्या चाललेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये किती गुणांची पराकाष्ठा, परंतु उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं हो. एका गुणाची कमाई श्री नवतरुण सोनार सिद्ध धाटाव. टाइम आउट घेतला जातोय, रणनीती आखली जाते. परंतु 10वी स्पोर्ट्स क्लब रोहा हा संघ सुरुवातीला कोसळतो मग उसळतो. पाहूया प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 5 सड पातळ बांध्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डुआ डायरेक्ट धोक्याची घंटा. यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल. ते मात्र वादळ रोखलं गेलंय. चढाईसाठी पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले आपण पाहतोय. 10वी स्पोर्ट्स क्लब संघाचा हा चढाईपट्टू, परंतु किती गुणांची कमाई. 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. अनिरुद्ध भोसले नक्कीच उंचीचा फायदा पाहायला मिळाला. सेमीफायनलचा पहिला सामना वादल खारीकवाडा विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. सामना संपताच विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दर्यावर्दी नागाव बंदर वादल खारीकवाडा. आणि या सामन्याचा जो संघ विजयी होईल तो श्री शिवाई बांधणे संघा समोर सेमीफायनलचा सामना खेळेल.
पुढील सामन्यासाठी पुकार दिला जातो दर्यावर्दी नागाव बंदर. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय अनिरुद्ध. डोवाडाय अर्थातच करू या मरू लढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. उपांत्य फेरीची ही लढत, शेवटचा सामना उपांत्य फेरीचा आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते असा खेळाडू खऱ्या अर्थानं अनिरुद्ध भोसले आपल्याला मैदानात पाहतोय. सुंदर लातीनी गाडी मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी देखील होतोय. सुंदर चढाई अनिरुद्ध भोसले याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर जैसे क्रमांक 33 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. किती गुणसंख्या दाखल करतो, किती गुणसंख्या प्राप्त करेल हे देखील आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळेल. एक गुणाची कमाई करतोय आणि आपल्या तंबूत दाखल होतोय. सुंदर अशी लढत, सुंदर असा सामना आपण या ठिकाणी मैदानात पाहतोय. तर सेमीफायनलचा पहिला सामना वादळ खारीकवाडा विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल चालू सामना संपताच आपला सामना लगेचच या मैदानावर खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तर मध्यांतर होतोय. मध्यांतरानंतर गुणफलक असेल सोनार सदे धाटाव 6 आणि 10 स्पोर्ट्स क्लब रोहा 9. 3 गुणाची नाममात्र आघाडी धावीर या संघाकडे याची देखील नोंद घ्यायची आहे. तर हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. नक्कीच सेमीफायनलची लढत, एक जबरदस्त लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. खरोखरच या ग्राउंड साठी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी हा पुढाकार घेतला, आमचे मित्र आबा हेदुकर असेल, ओम सुर्वे असेल, रोहित सुर्वे असेल, गितेश पाके असेल, विजय शेठ टन्ना असेल, श्रवण खैरे असेल, मंदार खैरे असेल, खरोखरच हा सुर्वे देखील असतील, ओमकार नरवाणकर असेल, खरोखरच या खेळाडूंनी या मैदानासाठी विनय भाटकर, श्रीप्रसाद तोंडलेकर यांनी सुद्धा खरोखरच मेहनत घेतली आणि हा पटांगण आपल्याला निर्माण करून दिला. तर त्यांचे देखील मंडळाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतो आणि सामन्याकडे वळतो. तर जैसे क्रमांक 5 अर्थातच अनिकेत याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 6-1 समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात एक हलकी चढाई करून आपल्या संघात माघारी येतो. त्याला प्रत्युत्तर झालंय तो गौरव नाईक.
एक रायगड जिल्ह्यात बलाढ्य खेळाडूंच्या यादीत ज्याचं नाव कोरला जातो तोच हा गौरव नाईक आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला रोहा तालुक्यात रोहा विभागात आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. ओ हो हो हो, आता मात्र उभा ठाकलाय. हरणासारखी चपळता आणि वाघासारखी नजर निश्चितच आपल्याला मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. 2-1 समीकरण असेल, पाहूया. पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 प्रतीक याची चढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 7-1 झुंज देतोय. शांत रीतीने सामना चालू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच मित्रांनो, ही स्पर्धा संपूर्ण जगभरात दाखवली जाते जय गणेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यांचा मोलाचा सहकार्य लाभला ते सुधाकर शिरवटकर, सुधाकरजी पाटील, तसेच रवींद्रजी दिवेकर, सुधीरजी तोडलेकर, संतोषजी तोडणकर, तसेच संदीप पाटील सर यांचं मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. तसेच चढाईसाठी जर आपण पाहिला तर अनिरुद्ध भोसले मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 10वी स्पोर्टच्या संघाच्या माग जे प्रशिक्षक आहेत मामा, आपली बसण्याची या ठिकाणी मंडळाने व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी नंतर यायचं आहे. आणि इथे मात्र काय खेळी पाहायला मिळाली हो. गौरव नाईक, चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. टाइम आउट घेतला जातोय, रणनीती आखली जाते आहे, परंतु सामन्यामध्ये काय घडेल, उलटफेर पाहायला मिळेल. चढाईसाठी निघालाय ऋषिकेश थापा. मैदान कसा गजगवून टाकतोय. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. हो 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 हो, आता मात्र ऋषिकेश याचं वारू रोखलं जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सोनार सिद्ध धाटाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. उपउपांत्य फेरीची ही शेवटची लढत, एक जबरदस्त लढत म्हणून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असतील. गुणसंख्या आहे, गुणफलक आहेत 16-8. 8 गुणाचे नाम मात्र आघाडी रोहा धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा या संघाकडे असेल मित्रांनो. चालू सामना संपल्यानंतर धावीर स्पोर्ट्स क्लबचे रोहा या संघाचे प्रशिक्षक मामा यांचे देखील मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे.
ओ हो किती गुण संपादन करतोय. 1 गुणाची कमाई करतोय आणि आपल्या संघात दाखल होतोय. तर निघालाय गौरव नाईक. खरोखरच ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचे 4 मिनिट असतील. तर सोनार सिद्ध धाटाव आपल्याला सुद्धा वेग धारण करावा लागेल, वेग निर्माण करावा लागेल. सेमीफायनलचा पहिला सामना दर्यावर्दी नागाव बंदर प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल वादळ खारीकवाडा. चालू सामना संपताच कोणत्याही क्षणाचा न विलंब करता आपण मैदानाकडे वाटचाल करायची आहे. तर डोवाडायसाठी निघालाय थापा. मैदानात चढाईसाठी थापा. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला मैदानात पाहतोय. एक मजबूत एष्टी लाभलेला हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय. 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी. 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी. विजयी क्षण जो खेचून नेतो नाद गुंजतो. खेळ कबड्डी, खेळ कबड्डी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असतील. पाहूया कोणाच्या विजयाचा शंखनाद कोण होईल हे देखील आपल्याला मैदानात पाहावं लागेल मित्रांनो. 1 गुणांची कमाई करतोय आणि संघात दाखल होतोय. कारण सोनार सिद्ध धाटाव तुम्हाला सुद्धा वेग धारण करावं लागेल, गती निर्माण करावी लागेल. चढायावर लढाया मैदानात करावे लागतील. कारण पिछाडीत जर आघाडीमध्ये बदलून काढायचे असेल तर तुम्हाला देखील चढाया लढाया कराव्या लागतील मैदानात. उपांत्य फेरीची ही लढत आपल्याला मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. तर पुन्हा एकदा निघालाय जर्सी क्रमांक 2 याची चढाई. खरोखरच हरण्याची चपळता आणि वाघाची नजर निश्चितच या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि एक जबरदस्त आमचे मित्र सांगतात रोहित सुर्वे हत्तीचा बळ घेऊन निघालाय सोनार सिद्ध संघाच्या प्रांगणात. आता मात्र महागारी परततोय, त्याला प्रत्युत्तर जाते तो जर्सी क्रमांक 22. सामना संपायला शेवटचे 2 मिनिट असतील. तर विनंती असेल सेमीफायनलचा पहिली लढत अर्थातच वादळ खारीकवाडा विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. आपण देखील चालू सामना संपताच कोणत्याही क्षणाचा न विलंब करता मैदानाकडे वाटचाल करायची आहे मित्रांनो. सेमीफायनलची एक जबरदस्त कडवी झुंज अटीतटीचा सामना. अर्थातच वादळ खारीकपाडा विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असेल. अनिरुद्ध भोसले एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. आपल्या हाईटीचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला जर आपण पाहिला तर विनंती असेल सेमीफायनलचा पहिला सामना वादळ खारीकवाडा पक्ष संघ असेल दर्यावर्दी नागाव बंदर. लगेचच मैदानाकडे यायचं आहे विनंती असेल. चालू सामन्यामध्ये 10-20 पोहोचलं ब्रोहा
हा संघ 6 गुणांनी विजय झालाय. विजय संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजय संघाचे हार्दिक आभार. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. चला दर्यावर्दी नागाव बंदर सामना संपलेला आहे. दर्यावर्दी नागाव बंदर वादल खारीकवाडा लगेचच मैदानाकडे यायचं आहे. हाय व्होल्टेज सेमी